स्पोर्ट्स क्लब कडून जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता जयेश, त्याने त्याची मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट वंशला देण्यात आलेले. एक खेळाडूवरती वंशने सुद्धा तिसरा षटक खूप चांगला हाताळलं होतं, त्याला जयेशच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट देण्यात येते. वंशला मॅन ऑफ द मॅच दिसते तर जीत मंचावर बघून सुद्धा स्माइल करतोय. चला, हा सामना महत्वाचा आहे. पपलूनी जर का त्याच्या षटकात लगातार 3 विकेट घेतले, हॅट्रिक विकेट घेतले, तर स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. मैदानामध्ये स्वास्तिक संघ जीत आणि आर्चीची जोडी. हा सामना जर का जिंकला तरच स्वास्तिक संघ या स्पर्धेत टिकून राहू शकतो, अन्यथा या स्पर्धेच्या बाहेर होण्यासाठी हाच सामना भरपूर. पहिला चेंडू खेळाडू कक्षाकडे मारून एकेरी धावाने श्री गणेश झालेला आहे स्वास्तिक या संघाचा. कॉंग्रॅच्युलेशन जयेश अँड वंश, एक चांगला खेळ दाखवला तुम्ही, तुमचं मनापासून आभार आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी श्री स्पोर्ट्स संघ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरीने धावेने धाव फरक आहेत बळ. धावसंख्या जाऊन बोलले 2 चेंडू 2 धावा. फुल टॉस चेंडू होता, पुढे पुरेसा फायदा दिसला नाही. एकेरीने संतुष्ट, 3 चेंडू 3 धावा. चला, 3 चेंडू आणि 3 धावा. 9 चेंडूची सांगता गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. 9+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून बदलेले 5. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. फुल टॉस खोलवट पद्धतीचा चेंडू होता, सॉरी फुल टॉस बनला असता जर का अजून थोडा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला असता. एकेरीने भर, धावसंख्या धावून बदले 4 चेंडू 6 धावा. चला बघ सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये श्री साई माऊली नाना पार्क या संघाच्या खेळाडूकडनं एकेरीने संतुष्ट, धावसंख्या धावून बदलेली 5 चेंडू 7 धावा. आरची सारे जीतची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेली आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये मंचाने आमच्याकडे रेफर केले. सॉफ्ट सिग्नल, नॉट आउट. तरी आम्ही एकदा थोडा अंपायर चेक करून सांगतो. चला, नोट आउट आहे. सॉफ्ट सिग्नल नोट आउट, तर अंपायर कॉल नसेल नोट आउटच आहे. धावसंख्या झालेली 8 धावा. जीत आणि आरची जोडी जर का या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर पॉवर प्लेचा कॉल दिलेला आहे. जर का या स्पर्धेत टिकून राहायचं असेल स्वास्तिक या संघाला, तर हा सामना जिंकण्यासाठी खूप महत्वाचा आहे, अन्यथा कुठेतरी स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागेल. जर का हा सामन्यात पराभूत झाली तर हा सामना महत्वाचा असणार आहे स्वास्तिक या संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 8 धावा. जीत आणि आजची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 8. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्टेटच्या दिशेने भिरकावून दिला चेंडू जातो सीमारे शप्पा. एक सुंदर फटका जेटच्या माध्यमातून. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा पॅकेट नाही, वय वर्ष सुद्धा छोटच आहे त्याचं. धावसंख्या झालेली आहे 12. अंडर 16 मधून आपल्याला खेळताना दिसतो. अंडर 16चा खेळ आज ओपनच्या सामन्यात सलामीसाठी आले. कुठेतरी वर्चस्व आहे आणि जशी तारीफ केली तारीफ के काबिल नाही बन पाए आणि तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय.
धावसंख्या झालेल्या 2 चेंडू आणि 12 धावा. दोन चेंडू 12 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन सर हादरला पिवळ्या पडद्यावर. तंबूच्या दिशेने समीर आल्या पावली परत कमॉन डीजे. थँक्यू डीजे. जी बर्गमॅन फिरते पिवळ्या पडद्याच्या मागून ती एकदा फिरवायची आहे. आपण एका जागी बर्गमॅन लावून मॅच बघा, सारखी सारखी फिरवू नका. साहिल जाधव अष्टपैलूकडे. जर या विकेटवरती या चेंडूवरती गाडी बाद झाला तर स्वप्नील गायकवाड यांच्याकडनं 300 रुपये आणि टॅपचा सहारा. धावचीत नाही. जर का हॅट्रिक घेतली असेल तर स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून 300 रुपये असते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू 13 धावा. पावरलेचा हा नावाच्या षटकात एकच चौकार आलाय अजूनपर्यंत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, विरकावून दिला, चेंडू जातोय गॅप मध्ये. सीम आणि शापार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 5 चेंडू 17 धावा. आरचेस आणि गौरीशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. 5-17 मॅच चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने संतुष्ट व्हावं लागेल. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18. वंश बॉडी दिसते कॅमेरामध्ये. झाडाच्या मागे जा. चला डीजेला संधी. कमॉन डीजे. पंचांकडे दाद मागेली. पंचांनी दाद पेटाळली. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 1 भर घेताना 19 धावा. चला सामन्याच्या दिशेने वळूया. 2 चेंडू आतापर्यंत झाले. आरची सदनी मैदानाच्या आत सज्ज. मोठे फटके खेळ का. धावसंख्या झाली 20. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. वरच्या हँडवर जो गौरीश कुठेतरी स्लो झाला आणि स्लो होता होता आता सरळ तंबूच्या दिशेने जावं लागणार आहे. एक मोठा आदरा गौरीशच्या रूपात. डीजेला पुन्हा एकदा संधी. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे. हॅलो हॅलो. आज संडे. आज लोकांनी पण आराम करा. मॅचचा आनंद घ्या. स्वराज्य प्रीमियर लीगचा 5वा दिवस आणि आतिश आल्या पावली मागे जाताना दिसतोय. एक मोठा आदरा स्वास्तिक या संघाला. देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. सोन्याचं लावते बटन आणि काळूच माझ्या लई वाईट भारी नटन. तरीच्या तोळीला सोन्याचं लावते बटन. काळूच माझ्या लई वाईट भारी 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. थँक्यू डीजे. 4 चेंडू 20 धावा झालेल्या आहेत. जर का अजून एक विकेट घेतला तर स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. चला 500. 3-4 जणांनी 500 दाखवले, एकाने 1000 दाखवले पण आता मानकरी ठरला नाही.
एकाने 500 दाखवलं, एकाने 1000 दाखवलं, तर एकाने 700 दाखवलं, पण आता मानकरी नाही ठरला. चला 4 चेंडू आणि 21 धावा झाल्या. मैदानाच्या आतमध्ये एक हाती बॅट घेऊन आरची सजनी सज्ज आहे. फुलटॉस चेंडू, फुलचा फटका, काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वरच्या हँडवरती थ्रो, धावची संधी खालच्या हँडवरती, चुकी 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 आणि 3 धावा कंप्लीट होतील का? काय घडला. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दिसला स्वास्तिक या संघाकडून. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं तेवढं चांगला संघाचा सपोर्ट नाही. आपल्या संघासाठी कुठेतरी 3 धावा रोखल्या होत्या आणि स्वास्तिक या संघाने 2 धावा चोरून काढल्यात. घेऊया एक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे 24 रन ऑन बोर्ड. नावे झाले गोलंदाजी मारत एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आर्चिसच्या माध्यमातून आणि त्याच्या साथीदाराच्या माध्यमातून दिसली सोहामच्या. पुन्हा एकदा चांगला फटका होता आणि 1 केरी धावेनी धावसंख्येत भर. चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला पूर्णपणे सन्मान बंद घेऊन काढले 1 केरी धावेने. संतुष्ट धावसंख्या जाऊन पोहोचलेले 26, 2 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा पुलटा चेंडू, पुलचा फटका, चेंडू जातो सीमारे शापार. कमांड डीजे. आरची सलामीला आल्यापासून आपल्या संघाची जबाबदारी निघते. माहिती आहे खांद्यावरती जबाबदारी आहे, तशीच आपली पॉवर दाखवते मैदानाच्या आतल्या. मंडंगातली ताकद सिद्ध करतोय. स्वतःची विकेट शेवटच्या षटकापर्यंत का टिकून ठेवले असं दाखवून देताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 चेंडू 30 धावा, 30 रन ऑन बोर्ड. चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढलं. 1 केरी धावेने संतुष्ट धावसंख्येचा विचार केला तर 31 रन ऑन बोर्ड. 4 चेंडू आणि 31 धावा, 31. चला स्वराज्य प्रीमियर लीग विराट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. भव्य दिव्य अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेत जर का स्वास्तिक या संघाला टिकून राहायचं असेल हा सामना खूप महत्वाचा. फुल टॉस चेंडू, बॅटची गडा. चला 1 काढ धाव. थँक्यू डीजे. चला आर्चिसला माहिती आहे त्याचं विकेट एक महत्वाची आहे. स्ट्राईक पाहिजे होती शेवटच्या चेंडूवरती. या शेवटच्या चेंडूवरती जर का स्ट्राईक आली असती तर येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती काहीतरी बदलताना दिसलं असतं. बघूया आता कितीपर्यंत जाऊ शकतं. 35, 32 या 33 या 34. राकेश आलेला आहे. फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडूचा पुरेपूर असा फायदा दिसला नाही आणि पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 32 रन ऑन बोर्ड आणि श्री साई माऊली नानानानी पार्क या संघाला 33 धावेचं आव्हान असेल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर स्वास्तिक या संघाला 33 धावा डिफेन्स करायला लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया एक संगीत. चला ज्या खेळाडूला दुखापत झाली असेल, ज्यांना कोणत्या संघाला स्प्रे पाहिजे असेल तर स्प्रे आयोजन कमिटीने आणून ठेवलाय समालोचन कक्षाकडे. तर कोणाला स्प्रे पाहिजे असेल तर त्यांनी येऊन घ्यायचं आहे. चला यानंतर जी होणारी मॅच आहे एक मोठा सामना. गणेश नगर वर्सेस वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. दोन्ही मित्रांमधली एक मोठी लढत असणार. याच्यानंतर दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ विजयपद घेऊन आलेले आहेत दोन सामन्यात. या टॉस साठी मी गणेश नगर कर्णधार आणि वरद विनायक स्पोर्ट्स क्लब
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल त्यांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. एक मोठी लढत आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार यानंतरच्या मॅच मध्ये. चला त्याआधी घेऊया एक ब्रेक, ऐकूया एक संगीत. घाई करायचे, लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. चला नाणेफेक झाली. परत विनायक स्पोर्ट्स क्लब नाणेफेक जिंकले. मी आधी उत्तर घ्या. दोन मित्रांमध्ये लढत आहे. जे कर्णधार आले बघा एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जात आहेत. एक दोन मित्रांमध्ये लढत आहे. मैदानाच्या आतमध्ये जुगलबंदी नक्कीच दिसणार आहे. दोन मोठे संघ गणेश नगर वर्सेस भरत विनायक स्पोर्ट्स क्लब. एक मोठा सामना रंगणार आहे. चला आता सामन्याच्या दिशेने वळूया. पपलू आणि तेजस या दोघांच्या बॅट मधून लगातार जर का 3 चौकार आले तर स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर विचार केला तर आदित्य राऊत साहेब यांच्याकडून सुद्धा लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये. आणि मैदानाच्या समीर बॅक कम बॅक करताना दिसतोय. निर्धाव चेंडूचे सांगता 3 चेंडू आणि 3 धावा. पियुषला माहिती आहे नेम लागणार नाही म्हणून मारला नाही वाटते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पुढे 4 चेंडू 4 धावा. हलक्या तरी घेऊन काढला फटका एकेरीने भर. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ. पहिल्या षटकातील धावा झालेल्या आहेत त्या 5. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला पंचांकडे जाता मागितली फेटाळली हलक्या त्यांनी. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 6. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया संगीत. चला थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर 4. चला पहिल्या चौकार आल्या. पपलू याच्यासाठी पारितोषिक लागले. लगातार 3 चौकारासाठी स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडून 500. आदित्य राऊत यांच्याकडून 1000 रुपये लागलेले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदलेले 1010 रन ऑन बोर्ड. चला स्वास्तिक या संघासाठी ही महत्वाची मॅच आहे. जर का या स्पर्धेत अस्तित्व टिकवायचं असेल तर खेळावं लागेल. उलटा चेंडू आणि हल्ले केला त्यांनी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 11. 2 चेंडू 11 धावा. 33 डबल 3 आव्हान असणार आहे. मागच्या सामन्यासारखंच आव्हान आहे ओम साईनाथ आणि पारख्या संघाला. फुलटॉस चेंडू. चेंडू अडलाय का? चला चेंडू अडलाय ना. हाथ ना पैर, मेरा पेट ही सही सलामत है इसके रोकने के लिए. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकेरीने भर.
मोठा फटका करण्याचा प्रयत्न आणि समीर फक्त झाडू मारला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू गेला सीमारेषा पार. कमांड डीजे. चार चेंडू 16 धावा. चार चेंडू 16 धावा. 16 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण समीरच्या माध्यमातून दिसलं. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 17 आणि या मॅच मध्ये कोणासाठी बनतोय कचरा. स्वास्तिका श्री साई माऊली नानानानी पार्क या संघासाठी. फुलटॉस चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला. जेवढा जोरात फटका मारला तेवढ्या जोरात हाताने चेंडू अडवला. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 17. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक संगीत. थँक्यू विजय. चला 12 चेंडू 16 आणि येणारं षटक असेल ते आणि वेळेचं बंधन असेल. स्वास्तिक संघ टीम मीटिंग थोडी कमी करायची आहे. 15 मिनिटात 4 षटक झाले पाहिजे. टायमर स्कोररने टायमर सांगायचंय. चला 7 मिनिटं झाले. येणारं षटक असेल पॉवर प्लेचे षटक. बघा पॉवर प्ले षटकाचा सुद्धा एक नियम आहे. जो गोलंदाजी मारवरती येईल त्या गोलंदाजाकडून आपण एकदा गोलंदाज उभा राहिला तर बॉलिंग चेंज नाही करू शकत. म्हणून हे पॉवर प्लेचं एक हाणामारीचे षटक आहे. या हाणामारीचे षटक घेऊन आलाय स्वास्तिक यांच्याकडून पियुष. आई सुद्धा डोंगरपाडा गावातील एक गोलंदाजाची ओळख आहे. या पियुषची गोलंदाजी मारवरती सज्ज. चला पॉवर प्ले हाणामारीचे षटक आहे. या हाणामारीच्या षटकात 12-16 ची मॅच आहे. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. जीतचं सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. कुठेतरी वाटलं की इंटू द गॅप ढकलला. चेंडू सीमारेषा पार गेला पण एक चांगलं क्षेत्ररक्षण. जीत एक अंडर 16चा खेळाडू आहे. ओपनच्या सामन्यात आपली जिद्द आपली स्वतःच्या नावाची छाप सोडून दाखवताना जीत. धावसंख्या झालेली आहे ती 18. आणि पंचांचा वाईटचा इशारा. एकेरीने पुन्हा एकदा अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्या जाऊन पुढले 19. आणि काय घडलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली असती पण यष्टीरक्षकाची कुठेतरी साथ नाही मिळाली. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. समीर बॉल पकडण्याच्या आधीच थ्रो करायचा प्रयत्न होता. त्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बोलले 3 चेंडू आणि 21. 9-12 ची मॅच. एक महत्वाची मॅच. ही मॅच नक्की शेवटच्या चेंडू पर्यंत जायला वाटते. आणि पंच पुन्हा एकदा वाईटचा इशारा करून दाखवताना प्रेशरमुळे आतापर्यंत विचार केला तर 2 अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड झाले. धावसंख्या जाऊन बोलते 22 रन ऑन बोर्ड. 9-11 ची मॅच. हलक्या हाताने खेळून काढलेला फटका. धावसंख्या जाऊन बोलते 22 रन ऑन बोर्ड. 4 चेंडू 22 धावा. 23. मोठा फटका मारायचा. काय क्षेत्ररक्षण आहे. जर का क्षेत्ररक्षण आवडलं तर प्रोत्साहित करायचं आहे. चांगलं हे जस्टीचा नंबर ऑन द क्रिकेट दाखवून देताना प्रोत्साहित करायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. खेळात वयाचा अडथळा नाही. तुम्ही तुमच्या मनावर घातलेली मर्यादा आहे. एक सुंदर क्षेत्ररक्षण नेव्हिलच्या माध्यमातून दिसलं. स्वास्तिक कोपऱ्यावरून ते बघू शकतो आपण. लेग साइडला ऑफ साइडला आहेत. 5 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पहिला हादरा श्री साई माऊली नानानानी पारख्या संघाला तेजस तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. देऊया डीजेला एकदा संधी.
चला अजूनही पारितोषिक लागलेलं आहे स्वप्नील गायकवाडजी यांच्याकडे लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. कोण मानकरी ठरेल का? आणि आता हा सामना रंगलाय पप्लू आणि अतुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 9ची मॅच आहे. पहिला चेंडू समालोचन कक्षाकडे मारण्याचा प्रयत्न एकेरीने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर आता सामना 5-8ची मॅच. हा सामना जर का स्वास्तिक संघ जिंकला तरी या स्पर्धेत टिकून राहू शकतो आणि जर का श्री साई माऊली नानावाली विभाग जिंकला तर सतत दुसरा विजयीचा मानकरी ठरेल. पूर्णपणे बेट करून दाखवतोय नेविल. काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी. आणि चेंडू गेला डायरेक्ट षटका आला. कमॉन डीजे, कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला आता सामना रंगलाय 3-8ची मॅच. मी आधीच उल्लेख केला होता 33 मागच्या सामन्यात चेस केले होते नाळ आणि पार्क या संघाने, पण आता सामना कुठेतरी फिरताना दिसतोय. तर 3-8ची मॅच झालेली आहे. आणि निर्धाव चेंडू जे सांगत होता नॉन स्ट्राईक एंड वरती बघू शकता सामना तापलाय. वाईट सोडण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता. 2-8ची मॅच. स्वास्तिक संघ कमबॅक करण्याची क्षमता आहे. गोलंदाजी मार विचार केला तर नेव्हिल एक खूप चांगलं षटक हातात दाखवून दिले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दाजीची संधी, दाजी जरबाद गाडी बाद. एक सुंदर षटक हाताळला नेव्हिल आणि काय षटक हाताळला स्वास्तिक या संघाकडून. क्षेत्ररक्षक